प्रथमतः सर्वांना 19व्या प्रजासत्ताक स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा. जगभाऊला पण शुभेच्छा देतो, कारण आपला देश आज 79 वर्ष झाले स्वतंत्र होऊन. 150 वर्ष इंग्रजांच्या साखळदंडात आपला देश अडकलेला होता. त्या निमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. या स्वातंत्र्य निमित्त उपस्थित आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक तुकारामजी जाधव साहेब व आमचे सहकारी मित्र मिट्टू प्रकाश हेडे जिल्हा सचिव, तसेच माळी महासंघाचे तालुका अध्यक्ष अंबादास हेडे, आमचे सहकारी मित्र लोकमत पत्रकार आणि तंटामुक्त अध्यक्ष आदरणीय पवार साहेब, व तसेच आमच्या वस्तीवरचे ज्येष्ठ नागरिक आदरणीय बांधास्तात्या जाधव व इमामजी तांबोळी साहेब, बापू वाडकर व इतर सर्व मान्यवर आणि इतर सहकारी महिला भगिनी आणि विद्यार्थी मित्र व ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ, आज आपला भारत देशाला स्वतंत्र मिळून 79 वर्ष झाले. आपला देश स्वतंत्र 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाची लोकशाही प्रस्थापित झाली. घटनेचे साक्षीदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देश चालवण्यासाठी जी घटना लिहिली, त्या घटना आधारित आपला देश चालतो. त्या घटनेला सुरुवात ही 26 जानेवारी 1950 रोजी झाली आणि आपल्या देशामध्ये लोकशाही प्रस्थापित झाली. आणि त्यानंतर आपण या ठिकाणी खरं स्वतंत्र झालो आणि गुण्यागोविंदाने राहू लागलो. आपल्या देशाचा वाईट काळ खूप मोठा आहे. त्या वाईट काळाला सांगण्यात बसलो तर आपला चांगला काळ सांगण्याचा राहून जाईल. त्यामध्ये आपल्या देशाला स्वतंत्र करण्यासाठी आपल्या भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल गृहमंत्री होते ते देशाचे. त्यांनी मुख्य भूमिका बजावली आणि आपल्या देश हा विखुरलेला होता, संस्थानामध्ये विखुरलेला होता. अक्षरशः 600 संस्थानं खालसा केली आणि आपला अखंड भारत या ठिकाणी बनवण्याचं काम कोण केलं असेल तर ते सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेलं आहे. आपला देश स्वतंत्र होण्यासाठी अनेक महापुरुषांनी या ठिकाणी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे. त्यामध्ये आपल्या सोलापूरातील 4 हुतात्मे होते, जगन्नाथ शिंदे, किशनलाल सारडा आणि मल्लाप्पा धनशेट्टी व इतर असे 4 जण या ठिकाणी भारतातील त्यांना फाशी शिक्षा झाली. त्यांनी प्राणाची आहुती दिली. असेच आपले भगतसिंग असू द्या, लाला लजपत राय असू द्या, पुन्हा चंद्रशेखर आझाद असू द्या, असे असंख्य लोकांनी, महापुरुषांनी आपल्या देशासाठी प्राणाची आहुती दिली. त्यामुळे आपला देश हा स्वतंत्र झाला. इंग्रज आपल्या देशामध्ये आले होते, ईस्ट इंडिया कंपनी त्यांनी स्थापन केली आणि फक्त 10,000 इंग्रज आपल्या देशामध्ये आले होते. आणि त्या 10,000 इंग्रजांनी आपल्या देशावर 33 कोटी लोकसंख्या होती त्यावेळेस आपली. त्यांनी आपल्याच लोकांचा हेतू ओळखून आपल्यावर राज्य करण्याचं काम त्यांनी केलं. आपल्यामध्ये फुटीरवादी भरपूर लोक होते. त्याच्यामुळे मी सांगतो की आपला समाज हा एक संघ राहिला पाहिजे, राष्ट्रीय एकात्मता राहिला पाहिजे. तेव्हाच आपली राष्ट्रीय एकात्मता एक नंबरने दिनांक गोविंदानं. आपला भारत देश विविधतेने नटलेला देश आहे. कारण आपला देश हा जगाच्या पाठीवर सोने की चिडिया म्हटलं जायचं. कारण या भारत देशामध्ये सोन्याचा धूर निघत होता काही काळी. तो लुटून नेण्याचं काम या इंग्रजांनी केलं. त्यानंतर ही भारत सुधारण्याच्या ह्याच्यामध्ये 2 ट्रिलियन आपली अर्थव्यवस्था या ठिकाणी भारताची आहे. GDPच्या ग्रोथमध्ये आपण 4थ्या नंबरवर गेलो आहेत. इंग्रजांनी 150 वर्ष राज्य करून आपल्याला लुटून नेल्यानंतर ही आपला देश गुण्यागोविंदाने आज अर्थव्यवस्थेमध्ये 4थ्या नंबरवर या जगामध्ये आहे. 143 190 देशामध्ये 4थ्या नंबरवर येण्याची काम आपल्या भारत देशाने केलेलं आहे. म्हणून मी सांगतो की भारतामध्ये हा जगातला देश हा भारत हा 1 नंबर देश म्हणावा लागेल. कारण ज्या त्या देशामध्ये एक जात पद्धत आहे की बाबा अमेरिकेमध्ये ख्रिश्चन आहेत, इकडे बौद्ध आहेत, दुसऱ्या देशामध्ये अशा अनेक जाती एक संघ जाती आहेत.
पण आपल्या देशामध्ये 18 पगड जातीचे लोक राहतात आणि 18 पगड जातीची लोक गुन्हा घेऊन राहण्याचं काम या देशामध्ये चालू आहे. आणि असाच देश आपला एक संघ राहिला पाहिजे. कारण देशामध्ये आपला लढत असताना अमेरिकेसारखे राष्ट्राध्यक्ष सांगतात की साताऱ्याचा लेखक सांगतो ग्रँडअप की तुमच्यात जे महापुरुष जन्माला आलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशी तरी महापुरुष जर आमच्या देशामध्ये जन्माला आले असते तर आम्ही आज जगावर राज्य केलं असतं. कारण आपण अशा महापुरुषाच्या की आपलं एक भाग्य आहे की आपण या भारत देशामध्ये जन्माला आलो आहोत. मित्रहो, हे झालं देशासाठी. तुमच्यासाठी 4 गोष्टी मी सांगणार आहे या ठिकाणी की आपण शाळेमध्ये शिकत असताना आपले आई वडील कष्ट करतात, राबतात याची जाण आपल्याला असली पाहिजे. आई वडील आपली आई साडीला भोगळ पडलं तर ती झापून ठेवते, पण आपले लेकरू शिकलं पाहिजे म्हणून आपल्याला पैसे पै गोळा करून आपल्याला देते आणि कष्ट करून जगवण्याचं काम तुम्हाला आई वडील करत असतात. वडिलांच्या बापाला बनेल फाटला असले तरी आपल्या पोराला पहिला चप्पल घेतली पाहिजे, आपलं पोरगं शाळेत चांगल्या पद्धतीने गेलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी आपले कष्ट करून तुम्हाला शिकवण्याचं काम या ठिकाणी करत असतात. म्हणून तुम्ही या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे, यश संपादन केलं पाहिजे. आपल्या समोर आज कोण कलेक्टर बसला असेल, कोण तहसीलदार बसला असेल, कोण शिक्षक बसला असेल, कोण लेखक बसला असेल, कोण सायंटिस्ट बसला असेल, पण तुम्ही त्या ठिकाणी यश प्राप्त केलं पाहिजे. तेव्हा हे वाटलेला तुमचा हेवा वाटेल. कारण आई वडील तुमच्यासाठी कष्ट करतात. तुम्ही राखेतून जिवंत होऊन फिलिक्स पक्षाप्रमाणे 7 समुद्रापलीकडे झेप घेतली पाहिजे. आज आपला देश बुद्धिमत्तेच्या ह्याच्यामध्ये खूप पुढे आहे. ज्या आपण या पृथ्वी तलावावर राहतो त्या पृथ्वी तलावाचा शोध लावणारी नासा अंतराळी संस्था आहे. त्या संस्थेमधले 50 ते 60% सायंटिस्ट हे आपल्या देशातले. हे आपल्याला हेवा वाटला पाहिजे. कारण आपला देश हा विविधतेने नटलेला, हुशार आहे, बौद्धिक क्षमता आपली चांगली आहे. जगाचा जो कॉम्प्युटर मिळाला होता तो कॉम्प्युटर बनवण्याचं काम कोण केलं असलं हे जगामध्ये जेवढी आता सोशल मीडिया जी आलेली आहे त्याला सुद्धा ऑपरेट करण्याचं काम आपल्या विजय भटकर हा महाराष्ट्रातील जो व्यक्ती आहे, सायंटिस्ट आहे, त्यांनी एक आपला कॉम्प्युटरचा शोध लावला. जशा पद्धतीनं सामर्थ्यवान झालं पाहिजे, यश संपादन केलं पाहिजे. त्याच्यावर तुम्हाला एक मित्र गोष्ट सांगतो. एक राजा होता. तो राजा युद्धाला चालला होता आणि एक पर्वत होता, आल्बर्ट पर्वत होता मोठाच्या मोठा. त्या पर्वताच्या पलीकडे जाऊन त्यांना लढाई खेळायची होती. ते राजा चालत असताना तिथले सैनिक त्यांना म्हणाले की राजा आता आपण जायचं कसं, हा पर्वत तर खूप मोठा आहे, अरे आपण आता असं जाऊ, थोडा तर आहे आपण असं जाऊ म्हणत म्हणत तिने गेले. आणि राजांना सैनिक विचारतात, राजे पर्वत कधी येणार आहे, आपण कधी जाणार आहे पलीकडे. राजे त्यांना म्हणले, अरे कुठला आल्बर्ट पर्वत, त्या पर्वताच्या वरी जाऊन आपण खाली आलो आहोत. म्हणून सांगतो की कुठलीच संकट येऊ द्या, त्या संकटाला तो आल्बर्ट पर्वत राहू द्या, काही राहू द्या, त्या पर्वताला खालसा करण्याची ताकद या विद्यार्थ्यांमध्ये आज आहे. तुम्ही भविष्याचे आपल्या देशाचा कणा, देश हा 4 कण्यावर चालतो. एक पत्रकारिता, अर्थव्यवस्था, एक लोकशाही आणि तो 4था कणा आहे तो आपण विद्यार्थी युवक आहोत. त्या 4थ्या कणावर आपला हे 4 स्तंभावर आपला देश चालू आहे. म्हणून मी या ठिकाणी सांगतो की तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून या स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्ही जी या ठिकाणी आम्हाला सर बोलवलात त्याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. आणि सर्वांना प्रथम पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.